अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी विरोधात पोलिसांच्या परिमंडळ 3 कल्याणच्या पोलिसांना आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. गांजा तस्करी प्रकरणी महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत 8 मोका अंतर्गत सराईत आरोपींना गजाआड केले आहे. तर यातील आणखीन 6 आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. DCP अतुल झेंडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीराम सिंग परदेसी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड 08 AM 9401 क्रमांकाच्या बलेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण कार चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने पुढे निघून गेले. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन ही गाडी अडवून तपासणी केली असता यामध्ये 35 किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल आढळून आल्याची माहिती DCP अतुल झेंडे यांनी दिली. तर या गाडीतील मोहम्मद सरफराज, मोहम्मद आसिफ यांच्यासह मोहम्मद रफिक शेख, फैजान शेख, समीर अली, आसिफ सय्यद या 5 जणांना अटक केली. यांच्या झालेल्या चौकशीत शाहिद अब्दुल शेख, शाहिद शेख आणि रवींद्र मिर्धा या आरोपींना भिवंडी, नागपूर आणि ओडिसा राज्यातील आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. ही सर्व टोळी नागपूर, अमरावती, भंडारा तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय असल्याचे तसेच त्यांच्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलीस ठाण्यात NDPS अंतर्गत 40 पेक्षा गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परिमंडळ 3 कल्याण अंतर्गत महात्मा फुले स्टेशनच्या अंतर्गत सदरची कारवाई झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी जे आहेत आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत. त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती, बेलानो आहे ती. आणि त्यामध्ये नाकाबंदीमध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि भोंगडे त्यांचे CPI झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता आपण गाडी ताब्यात घेतली. नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे 5 इसम असेल त्या 5 इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले. सदर गाडीची झडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 35 किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला. त्यानंतर हे 5 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या झडतीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिस्टल सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं. नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता कल्याणमध्ये आलेले होते. त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे, पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँगवरती 40 पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते. त्या तपास करण्यामध्ये आपण आतापर्यंत टोटल 14 आरोपी याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत. त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत. म्हणजे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करणारी टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे. या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा माल सप्लाय होत होता. त्यामध्ये मुंब्रा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.